इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर येथील कौशलनगर मोहाटा देवी मंदिराच्या प्रांगणात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात बजरंगबली, दुर्गा माता, संतोषी माता आणि भगवान झुलेलाल अशा विविध देवी देवतांच्या मूर्त्या बसवून त्यांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला। 17 फेब्रुवारीपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते। शुक्रवारी हवन आणि भंडाऱ्याचे आयोजन करून या कार्यक्रमाचे समापन करण्यात आले। या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आमदार कुमार आयलानी, धनंजय बोडारे, आदिनाथ महाराज शास्त्री, अनिल महाराज वाळके, वैश्वानंद महाराज, महेश सुक्रमानी, जमनू पुरस्वानी आणि इतर कार्यकर्ते तसेच कीर्तन मंडळी, नागरिक उपस्थित होते। देखिए, माता मोटा देवी के मंदिर में मैंने आशीर्वाद लेके आज उल्लासनगर में आमदार का चुनाव लड़ा था। माता की कृपा से मैं चुन के आया और मैंने जो बार माता से मैंने आशीर्वाद ली, तो इसका जो सेवा का कार्य है, पहली बार मैं जब आमदार बना था तो मुझे रोड की सेवा का कार्य मिला। इस बार जो मैंने चुनाव जीता, अगले बार भी, तो मुझे ये सभागृह आदरणीय हमारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी, उनके नाम से सबकी मांग थी कि यहाँ पे एक सुंदर सभागृह होना चाहिए। आज उसका जो उद्घाटन सभागृह के साथ में आदरणीय गोपीनाथ मुंडे जी और साथ साथ में भगवान की साक्षात मूर्तियां, बजरंगबली, शिव जी, माता जी, सरस्वती जी, झूलेलाल जी, सभी भगवान यहाँ पे सजाया गया है। इस मंदिर का सभागृह का लाभ आसपास के रहने वाले गरीब गुरबे जो भी जिसको भी जो कार्य के लिए ये मंदिर में सभी सेवादारियों की ये श्रद्धा है कि इसका सब लोग लाभ लेवे, आम जनता तक इसकी सेवाएं पहुंचती है। मुझे बेहद खुशी होती है कि ये जो सेवा का कार्य मोटा देवी के मंदिर के हमारे बोरके सर और सभी ट्रस्टी ने मिलके ऊपर मेरी जो जवाबदारी रखी थी, आज मैंने उनकी पूरी की है और मैं आगे अच्छा करूंगा कि और भी माता रानी और ट्रस्टी जो भी मेरे को सेवा देंगे, महाराज स्वामी लोग जो भी मुझे कार्य बोलेंगे, मैं उनका हृदय हूँ और हमेशा सेवा करते रहूंगा। धन्यवाद। जय माता दी। आजचा दिन अतिशय आनंदाचा आहे। सर्व भगवंताची मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या सभागृहामध्ये त्यांच्याही पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। या परिसराचे, या भागाचे आमदार कार्यसम्राट श्री कुमार आयलानी हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि या सर्व कार्याचे मार्गदर्शक, ज्यांचं पवित्र मार्गदर्शन असतं, असे आदरणीय पूज्य अनिल महाराज वाळके, ज्ञानेश्वर सेवाधाम हे या ठिकाणी आवर्जून सर्व कार्याला उपस्थित असतात। आणि हे कार्यधुरंधर सर्व भक्तगण वर्ग आणि या मंदिराचे विश्वस्त चॅरिटेबल ट्रस्ट आदरणीय बारीकराव पुंडे, आदरणीय बोडके साहेब आणि सर्व विश्वस्त मंडळ, भाविक भक्त मंडळ या सर्वांनी हे अतिशय जिद्दीने काम केलेलं आहे, चिकाटीने काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर, मनमोहक, मनोरंजक असं कार्य आहे। या गोड कार्याला मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की या कार्याला खूप खूप त्यांच्या कार्याला आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहेत। मी आताच सुरुवातीला सांगितलं की अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली। मग रामलल्लाला असं वाटलं की माझी सुद्धा प्राणप्रतिष्ठा इथं झालेली आहे आणि माझ्या भक्ताची पण मारुतीरायाची, बजरंगबलीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे। तर उल्हासनगरमध्ये झुलेलाल महाराज, शिवशंकर, जगदंबा देवी, शेरावाली मैया आदी भगवंताच्या देवीच्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या आहेत। या गोड कार्याला शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहे। मी याच ठिकाणी थांबतो। जय श्रीराम, हरी राम।